नमस्कार शेतकरी मंडळींनो, जर तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा शेती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण अनेक लोक लाखो रुपये खर्च करून शेती खरेदी करतात, पण नंतर कळते की जमिनीवर बँकेचे कर्ज आहे, कोर्टात केस सुरू आहे, जमिनीचे खरे मालक जे आहेत ते वेगळे आहेत आणि जमिनीवर विक्रीचे कायदेशीर निर्बंधसुद्धा आहेत. ओके. आणि अशा परिस्थितीत लाखो रुपयांचे नुकसान सध्या होत आहे बहुतांश शेतकऱ्यांचे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेती खरेदी करण्यापूर्वी कोणत्या 10 महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या पाहिजेत हे अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके. आता पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे की सर्वात आधी तुम्ही जमिनीचा 7-12 उतारा आणि 8 उतारा काढून घ्या. ओके. यानंतर या गोष्टी त्यामध्ये तपासा. मालकाचे नाव विक्रेत्याच्या आधार कार्डशी जुळते का? गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक बरोबर आहे का? क्षेत्रफळ योग्य आहे का? जमिनीवर बँकेचे कर्ज किंवा इतर बोजा आहे का? फेरफार नोंदी ज्या आहेत त्या अद्ययावत अपडेट आहेत का? जर या ठिकाणी काहीही गडबड दिसली तर तुम्ही पुढे व्यवहार करू नका. ओके. आता दुसरा जो पॉईंट आहे कोणता चेक करायचा तो म्हणजे की फक्त आजचा मालक कोण आहे हे पाहणे पुरेसे नाही आहे. किमान 30 वर्षांचा टायटल हिस्ट्री तुम्ही तपासून घ्या. जमीन कोणाकडून कोणाकडे गेली, वारशाने आली का, विक्री झाली का, वाटणी झाली का, मध्ये एखादी नोंद गायब आहे का. ओके. जर मालकीची जी साखळी आहे ती तुटलेली असेल तर भविष्यात मोठी कायदेशीर अडचण तुम्हाला निर्माण होऊ शकते. ओके. त्यामुळे या बाबतीत तुम्ही विचार करूनच पुढे निर्णय घ्या. आता जो तिसरा पॉईंट आहे तो कोणता चेक करायचा की ही सर्वात महत्त्वाची तपासणी आहे. म्हणजेच की ECमधून समजते. ओके. जमिनीवर बँकेचे कर्ज आहे का, तारण ठेवले आहे का, कोर्टाचा आदेश आहे का, आधी दुसऱ्या व्यक्तीस विक्री करार झालेला आहे का, आणि EC न पाहता व्यवहार करणे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. ओके. आता चौथीची अपडेट आहे. चौथा जो पॉईंट आहे तो कोणता चेक करायचा की कोर्ट केस सुरू आहे का. म्हणजेच की ही गोष्ट अनेक लोक सध्या तपासत नाहीत. म्हणजेच की आता याच्यामुळे होतं काय, नंतर खूप मोठा पश्चाताप करावा लागतो. आता तुम्हाला करायचं आहे काय, जमिनीवर कोर्टात दावा आहे का, वारसांचा वाद सुरू आहे का, स्टे ऑर्डर आहे का, सरकार जमीन संपादित करत आहे का. जर यापैकी काही असेल तर व्यवहार तुम्ही पुढे ढकला किंवा टाळू पण शकता. ओके. आता नंतरचा पॉईंट कोणता चेक करायचा, जमिनीचा प्रकार तपासा तुम्ही. ओके. जमीन नेमकी कोणत्या प्रकारची आहे, कृषी जमीन आहे का, नवीन शर्तीची जमीन आहे का, सरकारी निर्बंध आहेत का त्यावर, कलेक्टरची परमिशन लागते का त्याला, सेक्शन 43 म्हणजे सेक्शन 43 किंवा इतर कायदेशीर त्याला अटी आहेत का, ह्या गोष्टी तुम्ही नक्की तपासून घ्या. ओके. आता जो 6वा पॉईंट आहे जमीन खरेदी करताना तो कोणता लक्षात ठेवला पाहिजे, म्हणजेच की प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करा तुम्ही. फक्त कागदांवर तुम्ही विश्वास काही जास्त ठेवू नका. स्वतः त्या शेतात जा, सीमा तपासा तुम्ही. अतिक्रमण झालेले आहे का यापूर्वी, रस्ता आहे का, शेजाऱ्यांशी तुम्ही एकदा तिथे बोला. ओके. आणि त्यांना त्या जमिनीचा इतिहास तुम्ही विचारा. अनेक वेळा खरी माहिती शेजारीच तुम्हाला सांगतील. ओके. आता जो 7वा पॉईंट आहे तो आहे की सर्व वारसांची तुम्ही संमती घ्या. जर जमीन वारशाने आलेली असेल तर सर्व कायदेशीर वारसांची तुम्ही माहिती घ्या आधी. कोणी हरकत घेणार नाही ना, NOC आवश्यक आहे का, भविष्यात कोणी दावा करणार नाही ना, हे तपासल्याशिवाय तुम्ही कोणताच व्यवहार करू नका. ओके. आता जो 8वा पॉईंट आहे तो कोणता चेक करायचा, महसूल आणि कर बाकी आहेत का. ओके. जमिनीवर महसूल बाकी आहे का, पाणी पट्टी ओके बाकी आहे का, इतर सरकारी थकबाकी आहे का. कारण खरेदीनंतर काही वेळा ही जबाबदारी जी आहे ती नवीन मालकावर येऊ शकते. ओके. म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही चेक करून घ्या. आता नंतर कोणता पॉईंट बघितला पाहिजे, अनुभवी वकिलांकडून. ओके. तुम्ही लीगल ओपिनियन घ्या तुमचं. ओके. आता ही गोष्ट तुम्ही कधीही टाळू नका. प्रॉपर्टी लॉयरकडून तुम्ही सर्व कागदपत्रे तपासून घ्या. काही हजार रुपये तुमचे खर्च होतील, पण लाखो रुपयांचे जे नुकसान आहे ते तुमचं वाचू शकतं. ओके. आता 10वा पॉईंट आहे तो कोणता लक्षात ठेवला पाहिजे, तो म्हणजे की ही सर्वात मोठी चूक अनेक लोक करतात. 100 रुपयाच्या स्टॅम्प्स पेपरवर करार करतात. ओके. नोटरी किंवा तोंडी व्यवहार यावर पूर्ण पैसे तुम्ही देऊ नका. ओके. नेहमी रजिस्टर सेल डीड झाल्यानंतरच अंतिम व्यवहार तुमचा पूर्ण करून घ्या. ओके. आणि टोकन देण्यापूर्वी 8 कागदपत्र तुम्ही तपासून घ्या. ओके. म्हणजेच कोणती, 7-12 उतारा, 8 उतारा, मागील 30 वर्षांची सेल डीड चेन. ओके. आणि EC
चा कागद. ओके. फेरफार नोंदणी, गाव नकाशा किंवा मोजणी नकाशा, मालकाचे आधार कार्ड आणि पॅन, महसूल आणि कर भरल्याच्या पावत्या, ही सर्व कागदपत्रे तुम्ही तपासल्याशिवाय टोकन देऊ नका. ओके. आणि शेवटची सर्वात महत्त्वाची सूचना ती म्हणजे की मित्रांनो, शेती आयुष्यात एकदाच खरेदी केली जाते. घाईत घेतलेला निर्णय आयुष्यभराचा तुमचा पश्चाताप ठरू शकतो. म्हणून कोणताही व्यवहार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे जी आहेत ती तुम्ही स्वतः तपासा. ओके. अनुभवी वकिलाचा तुम्ही ओपिनियन घ्या, सल्ला घ्या आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती कायदेशीररित्या तुम्ही पडताळूनच पैसे द्या. ओके. किंवा शेतजमिनीचा तुम्ही व्यवहार करा. यामुळे फसवणूक, कोर्ट केस, बनावट मालकी आणि भविष्यातील मोठे आर्थिक नुकसान तुमचे सहज टाळता येईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेती, जमीन, सरकारी योजना आणि कायदेशीर माहितीच्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.